हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज ना मी आणि सौरभनी एक छोटीशी मूवी डेट प्लॅन केलेली आहे. सो आम्ही आता तिथेच जाणार आहोत. छान असा नाईटचा शो बुक केलेला आहे आणि मी त्यासाठीच ना मस्त अशी रेडी झालेली आहे. सो आता आम्ही मूवी डेटला जाऊ प्लस डिनर डेटला सुद्धा जाऊ. सो हा व्हिडिओ ना तुम्ही नक्की कंटिन्यू करा. आणि त्याआधी जर तुम्ही मला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर जा यार, पटकन सबस्क्राईब करा, कारण आता खूप छान छान व्लॉग्स येणार आहेत. सो पटकन जा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. फायनली आम्ही निघालो, बट आता पेट्रोल टाकतोय अँड देन पुढे जाऊ. भाई आमच्या रिॲक्शन खूप भारी भारी असतात. सौरभच्या सगळ्या व्हिडिओ मधल्या रिॲक्शन्स तुम्हाला अशा वेगळ्या वेगळ्या दिसतील. फोन पे केले, फोन पे दाखवतात. फक्त 34 पाहिजे मला बाकी. ओके. झालं. चलो फायनली पेट्रोल टाकलं आणि आता आपण निघालो आहे मूवीसाठी. चलो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे दर्यापूरला. बट आधी तर आम्ही ना एका हॉटेलमध्ये आलो, बिकॉज आम्हाला जेवायचं होतं. घरून आम्ही जेवण करून नाही आलेलो आहे. सो आता हॉटेलला जाऊया, देन मस्त मस्त डिशेस आपण ऑर्डर करूया. देखो अब क्या खा सकते हैं. काही ना काही तर विसरतो म्हणजे विसरतो. तू कर ऑर्डर, मला समजतच नाही. काय घ्यायचं? नाही मला हे नको, हे घेऊन जा दादा. घेतो बिर्याणी. हा लिवेट, मी तुम्हाला बॅक करायला शो करतो. वाव, सी क्या बात है भाई साहब, कलरफुल बिर्याणी. चला आता खाऊन बघूया. जेवण तर झालं आमचं, बट आम्ही एवढं लेट झालो ना. मूवी 9ची होती आणि आता आम्हाला 9:15 झालेले आहे. कदाचित स्टार्ट सुद्धा झाली असेल मूवी, बट लेट्स सी, बघू आता काय होते. तर एक मिनिट. भाई साहब, आमच्यासोबत एवढा मोठा गेम झाला ना. ॲक्च्युली आम्ही मूवी बघायला आलो आणि इथे म्हणजे एक शो झालेला आहे. सो लोकांची क्वांटिटी कमी आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे, जर 15 लोक असेल तरच ते मूवी लावतील, अदरवाईज ते मूवी लावणार नाही. शिट मॅन. चला, दर्यापूरवरून इथं आम्ही मूवी बघायला आलो, सॉरी हंजनगाववरून. आणि आमच्यासोबत टोटल गेम झाला. गेम मग आता चला वापस जाऊया घरी, असं समजायचं की डिनर डेटला. कसं वाटत आहे सौरभ तुला? खूप छान वाटत आहे. माझे 3 तास वाचले. मला वाईट वाटत आहे यार. मला खूप छान वाटत आहे. चल, माझा नवरा पहिलेच मला कधीच कुठे आणत नाही आणि आणलं तर आता असं झालं आहे. चम्मायला. अरे यार, व्हेरी बॅड. आम्ही ना ही मूवी बघायला आलो होतो तेरे इश्क में, और भाई इन लोगों ने हमारा पचका कर दिया. बिकॉज त्यांची पण काही चुकी नाही है यार. अब नसीबी है गांडू, तो क्या करेगा पांडू. यही है यार. ऑलवेज म्हणजे येत नाही आणि आली तर असं झालं ना तर अख्खा मूड खराब झाला यार. सिरियसली क्या कर सकते हैं. आता त्यांचं बोलणं चालू आहे आतमध्ये. हो म्हणजे आम्ही टोटल 7च जण आहोत. त्यांची अशी रिक्वायरमेंट आहे की ॲटलिस्ट 15 लोक हवे आहेत आणि आम्ही 7च आहोत.
सो ते बोलत आहे आतमध्ये, लेट सी लावतात की नाही लावत तर मूवी बघू आता. फायनली त्यांनी सांगितलं की शो नाही होणार आहे आणि आता आम्ही जसं आलो ना तसंच वापस जात आहे. आम्ही एवढ्या घाईमध्ये जेवण केलं ना की आम्हाला शो भेटायला पाहिजे, बट अनलकीली इथे कमी क्राऊड होता, म्हणजे 9-10 जण होतो, त्याच्यामुळे त्यांनी कॅन्सल केला शो. तर चला आता वापस आपण आपल्या घरी निघालो आहे. आता घरी जाऊन पॅकिंग आहे, सो मी तीच पॅकिंग करते आता. उद्या मला लग्नाला पण जायचं आहे, सो पटकन आता घरी जाऊन मी पटापट पॅकिंग स्टार्ट करते. आता मूवी तर कॅन्सल झालीच आहे, मूड तर खराब झालेलाच आहे. म्हटलं चला जरा कॉफी घेऊन मूडला रिलॅक्स करूया, म्हणून आम्ही आता एका कॅफेला आलो. सो आता जाऊन मस्त कॉफी वगैरे घेतो अँड देन कॉफी घेऊन रिलॅक्स होऊन मस्त पॅकिंग चालू करायला. तर चलो भाई, कॉफी चांगलं नाही वाटत आहे. सो फायनली घरी आली, चेंज वगैरे केलं आणि आता मी चालू करणार आहे प्रेस करायला कपड्यांना, कारण अर्जंट आता बॅग पॅक करायची आणि उद्या निघायचं आहे लगेच. सो आता प्रेस वगैरे करून देन पॅकिंग करते आणि देन मस्त अशी झोपते. सो चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.